नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या 3 वेगवेगळ्या परीक्षांसाठी शिष्यवृत्तीचे फॉर्म सुटलेले आहे। आजचा व्हिडिओ आपण बघूया की या शिष्यवृत्तीचा फॉर्म कसा भरायचा आहे। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी एक सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला 1 रुपयाची बॅच आहे। ह्या बॅचमध्ये 2 प्रकारची मार्गदर्शनची व्हिडिओ तुम्हाला असणार आहे। नंबर 1 या सगळ्या शिष्यवृत्तीच्या प्रोसेस बद्दलची व्हिडिओची लिंक तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे। आणि नंबर 2 सीईटीची जी एग्जाम होणार आहे त्या एग्जामशी रिलेटेड असणार आहे PYQ सेशन तुम्हाला विथ एनालिसिस या बॅचमध्ये अवेलेबल आहे। सो तुम्ही या कोणत्याही एग्जामसाठी फॉर्म भरत असाल तर नक्की ही बॅच जॉइन करा। बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जॉइन करा। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आज आपण बघणार आहोत महाज्योतीकडनं फॉर्म भरण्याची लिंक सुरू झालेली आहे। बाकीचे बार्टीकडनं किंवा टार्टी आरटी सारथी त्यांची लिंक अजून चालू झाली 1 ऑगस्ट पासून दुपारी 4 वाजेपासून चालू होणार आहे। सो आता महाज्योतीचा फॉर्म कसा भरायचा तर 3 पदांसाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, SSC CGL आणि बँकिंग रेल्वे यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। आता फॉर्म भरताना तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट असावे लागतील, फॉर्म भरताना प्रत्येक प्रश्न उत्तर देणे मॅन्डेटरी आहे का, कंपल्सरी आहे का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि समजून झाल्यानंतर फॉर्म नक्की भरा। चला तर मग बघूया कागदपत्रे। आता पुढचे व्हिडिओ जे असणार आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे सांगणारच आहे कागदपत्रे या एग्जामसाठी काय लागतात। बाकीच्या इतर ज्या एग्जाम्स आहे म्हणजे बार्टीकडनं टार्टीकडनं त्याचे सेपरेट माझे व्हिडिओ येणार आहे। अर्ज कसा भरावा त्यांचा पण व्हिडिओ माझा येऊन जाईल। परीक्षा पद्धत, नवीन बदल काय, लाभ दुसऱ्यांदा घेता येतो की आणि शिष्यवृत्ती कशी मिळते याची अपकमिंग व्हिडिओ ते बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। परत एकदा तुम्हाला गुगलची फॉर्म लिंक खाली दिली डिस्क्रिप्शनमध्ये, फॉर्म भरून द्या। डिटेल तुम्हाला आमची टीम पाठवत राहील। आता बघा फॉर्म सुटलेला आहे। तुम्हाला इथे महाज्योतीमध्ये महाज्योती.org.in या वेबसाईटला जायचं। ही तुमच्या समोर वेबसाईट आहे। ह्या वेबसाईटला गेल्यानंतर सूचना फलकावरती क्लिक करायचं। क्लिक केलं की तुम्हाला दिसतंय 28/7च्या ह्या 3 आलेले परिपत्रक आहे। त्यापैकी तुम्हाला कशाला फॉर्म भरायचा आहे, हा बँकिंग आणि रेल्वेचा आहे, हा तुम्हाला SSC CGLचा आहे, हा तुम्हाला MES आहे। फॉर एक्झाम्पल मी MES वरती इथे क्लिक करतो। ज्याचा फॉर्म भरायचा त्याच्यावरती क्लिक करायचा। एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। तिथे मी क्लिक केलं, तुमच्या समोर ही विंडो ओपन झाली। क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होती। यामध्ये परिपत्रक वाचू शकता तुम्ही आणि डायरेक्ट रजिस्ट्रेशन लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता। यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते। ह्या विंडोमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP तुमच्या मोबाईल येतो, सबमिट करायचा मोबाईल नंबर, OTP टाकून व्हेरीफाईड करून घ्यायचं। बघा इथे OTP टाकायचा आहे, सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो। तुम्हाला अप्लाइड कोर्स तुम्हाला दिसतो बघा, MES चा अप्लाइड कोर्स आहे। यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला भरायच्या आहे, पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। काय काय मग थोडक्यात आपण बघूया। पहिला मुद्दा आहे पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे टाकायचं, तुम्हाला एक्झामचं सेंटर 3 निवडायचे। कोणते इथून तुम्हाला इथे क्लिक केलं की तुम्हाला एक्झामचं सेंटर येतात। महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्यापैकी असे 3 सेंटर तुम्हाला निवडायचे आहे। त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, आडनाव टाकायचं आहे। ऍप्लिकेट फादरचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव, आजोबांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर पुढे जाल तुम्ही, इथे तुम्हाला काय करायचं बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे सेंटर निवडताना तुम्हाला ही लिस्ट येते। यापैकी एक कोणतेही सेंटर तुम्हाला निवडायचं असतं। त्यानंतर पुढे विचारताय जेंडर तुमचं मेल फिमेल करायचं, डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे। अरे ऑर्फन असेल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर खाली विचारलं डिसेबल्ड पर्सन आहात का तुम्ही, असेल तर येस करा, नसेल तर नो करा। सपोज मी ऑर्फनला येस केलं तर काय येते मला विचार, तुम्ही संस्थात्मक ऑर्फन आहात की संस्थाबाह्य। मग ऑर्फनचे प्रकार अनाथ लोक काही बऱ्याचशा संस्थांमध्ये राहतात किंवा संस्थाबाह्य फॅमिली सोबत पण राहतात, त्यांनी त्याच्यावर क्लिक करायचं आहे। अनाथ सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला दिव्यांग असाल तुम्ही ते येस केलं तर तुम्हाला इथे बघा विचारलंय ई प्रकारचे प्रकार बघा, अंध, अपंग आहे, कर्णबधिर आहे, अस्थिव्यंग आहे, सोमग्न आहे आणि दिव्यांगाचे प्रकार सर्व मिक्स आहे। असं तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता। ज्याच्यावरती क्लिक कराल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मात्र लागणार आहे। पुढे गेलो तुम्हाला घेऊन मी सोशल कॅटेगरी बघा, इथे तुम्हाला विचारली OBC। आता मी इथे क्लिक केलं की तुम्हाला सगळ्या कॅटेगरी दिसतात आणि त्याची सब कॅटेगरी पण तुम्हाला इथे टाईप करायची आहे। काय मी तुम्हाला पुढे दाखवतो। त्यानंतर इन्कम ग्रुपमध्ये बघा, तुम्ही नॉन क्रिमिनल वरती क्लिक केलं तरी फॉर्म भरला जातो, नॉन क्रिमिनल वरती क्लिक केलं तरी फॉर्म भरला जातो। पण लक्षात घ्या शेवटी तुम्हाला नॉन क्रिमिनल अपलोड करावंच लागणार आहे। इथे जरी तुम्ही म्हटलं की सर क्रिमिनल वरती क्लिक करून मी फॉर्म भरून टाकला, पण अपलोड करताना डॉक्युमेंट काय अपलोड कराल, सो डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं। सो नॉन क्रिमिनल लागणारच आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचा तुम्हाला, नॅशनॅलिटी तुमची इथे इंडियनच येऊन जाते। डोमेसाइल तुम्हाला लागणार आहे बघा, डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे। फक्त तुम्हाला इथे काय निवडायचं आहे, डोमेसाइल कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता तो जिल्हा निवडायचा आहे। आणि इथे महाराष्ट्र इटसेल्फ एकच येते महाराष्ट्र, इथे मात्र जिल्ह्यांची लिस्ट येते। जसं की मी सोशल कॅटेगरीमध्ये गेलो, मी इथे कॅटेगरीवरती क्लिक केलं याच्यावरती की तुम्हाला दिसते बघा OBC आहे, VGI, NTB आहे, NTC, NTD आहे, SBC आहे आणि ऑर्फन पण आहे।
ऑर्फन पण आहे आणि त्यात तुम्हाला इथे दिव्यांग पण भेटणार आहे, खाली दिव्यांग पण आहे. ओके, त्यानंतर सिलेक्ट कास्ट जी आहे ना, सबकास्ट, म्हणजे तुम्ही जर ओबीसी घेतली, ओबीसी मध्ये सबकास्ट काय तुमची तुमच्या सर्टिफिकेटवर लिहून येते बघा, यापैकी कोणतीही एक सबकास्ट तुम्हाला निवडायची आहे. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो, ऍड्रेस तुम्हाला टाकायचा. ऍड्रेस तुमचा जो काय असेल, नाशिक, दिंडोरी, इथे सगळे भरायचे. हाऊस नंबर, वार्ड नंबर, वणी दिंडोरी, जो काय त्यांनी विचारलाय हो कंपल्सरी आहे. तुम्ही थोडीफार माहिती इथे टाकणं अपेक्षित आहे. परमनंट ऍड्रेस ऍज इट इज असेल त्याच्यावर क्लिक करा. ऍज इट इज तुमचा खाली परमनंट ऍड्रेस असेल किंवा वेगळा टाकायचा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ऍज इट इज तुम्ही ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, वेगळा टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जो तुम्हाला वाटतो टाकू शकता, याचा काही मोठा मॅटर नाहीये. मोबाईल नंबर प्रॉपर टाका. तुम्हाला मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तुम्ही दुसरा टाकू शकता किंवा तोच नंबर कंटिन्यू केला तरी चालणार आहे. ईमेल आयडी तुम्हाला लागणार आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे बघा. अल्टरनेट नंबर नसेल तरी नाही लिहिला तरी चालणार आहे. स्टार आहे का तिथे, इथे स्टार आहे हे गरजेचं आहे. ईमेल आयडी गरजेचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ही झाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. आता जाऊया आपण सेकंड मध्ये, क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला भरायचे. क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला इथे काय काय भरायचं बघा. 10वीचं डिटेल्स भरायचं कंपल्सरी आहे, 12वीचं कंपल्सरी आहे आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी, कारण MES ला तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. सिव्हिल बरोबर की ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सो ही माहिती भरायची. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पुढे घेऊन जायचं. तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट आहे बघा. डॉक्युमेंट मध्ये काय करायचं, तुम्हाला अपलोड करायचे. काय, पासपोर्ट साईजचा फोटो सांगितलाय, सिग्नेचर सांगितलंय, आधार कार्ड सांगितलंय, कास्ट सर्टिफिकेट सांगितलंय आणि व्हॅलिड नॉन क्रिमिनल सांगितलंय. आता यामध्ये बघा सगळ्या ठिकाणी त्यांनी स्टार केलं बघा. इथे स्टार केलाय, इथे स्टार आहे, इथे स्टार आहे, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे स्टार आहे, त्यानंतर इथे पण स्टार आहे. फक्त कोणाला सूट आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे कास्ट सर्टिफिकेट जे आहे कोणाला सूट आहे, नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, अनाथांना कंपल्सरी नाही आहे कास्ट सर्टिफिकेट, आणि व्हॅलिड NCL सुद्धा ऑर्फनला कंपल्सरी नाही, दिव्यांगांना मात्र लागणार आहे बघा. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे, स्टार केले बघा. डोमिसाइल सर्टिफिकेटला स्टार केलंय की त्यांनी नाही केलंय. सो इथे डोमिसाइल सर्टिफिकेट आता नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात, बरोबर आहे, पण तुमच्याकडे प्रयत्न करा डोमिसाइल सर्टिफिकेट काढून ठेवा. नंतर SSC मार्कशीट लागणार आहे तुमचं 10वीचं, 12वीचं कंपल्सरी आहे आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी अपलोड करायचं आहे. तुम्ही मार्कशीट करा किंवा सर्टिफिकेट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट. फायनल सबमिशन केलं की तुमच्या समोर ही विंडो येते बघा. आता पासपोर्ट साईजचा फोटो बघा मी असा अपलोड केला. हे सगळे डॉक्युमेंट मी अपलोड केलेले तुम्हाला दाखवतो बघा. हे डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहे, अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहे. आणि नंतर मग फायनल डिक्लेरेशन वरती टिक करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट केलं की तुमच्या समोर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो. एकदा व्यवस्थित बघून घ्या, याच्यामध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का, ऍप्लिकेशन नंबर तुमचा येतो, कोर्स कोणता आहे, डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे, तुमचा फोटो येतो, आणि डिटेल माहिती चेक करा. तुम्ही सेंटर कोणते दिले, तुमचं फुल नेम काय, गार्डियनचं नेम काय, जेंडर काय आहे, डेट ऑफ बर्थ काय, हे सगळं चेक करा. जेंडर चेंज होऊ देऊ नका, नाही तर गडबड होऊन जाईल. ही सगळी माहिती एकदा व्यवस्थित चेक करा. ही माहिती चेक करून झाली, डॉक्युमेंट काय अपलोड केलं चेक करून झाले की तुम्हाला शेवटी इथे प्रिंट काढायची बघा. प्रिंटचा ऑप्शन येतो, प्रिंट काढून घ्यायची. प्रिंट तुमच्याकडे ठेवा, प्रिंट अवश्य काढून घ्या, नाही तर गडबड होऊन जाईल. आता पुढे मी तुम्हाला सांगतो, याला फी वगैरे काही लागते का, नाही, फी वगैरे काहीच नाही आहे. फ्री स्वरूपात तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. मग हे सगळं फॉर्म भरताना प्रोसेस मी कंप्लीट केल्यानंतर मला लक्षात आलं की कागदपत्र काय काय लागतात. मोबाईल नंबर कंपल्सरी लागणार आहे, ईमेल आयडी लागणार आहे, पासपोर्ट फोटो लागणार आहे, सही एका व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साइन करायची, तिचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा आहे. पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. आधार कार्ड नंबर लागणार आहे, 10वी 12वी पदवीचं मार्कशीट प्रमाणपत्र दोघांपैकी एक लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला चालणार नाही, नॉन क्रिमिनल लागतं, त्यांनी इथे स्पष्ट उल्लेख केलाय. सो उत्पन्नाचा दाखला चालणार नाही, दाखला नाही चालणार. वैध NCL लागणार आहे. आता NCL पण तुम्हाला एका वर्षाचं असेल तरी चालतंय, ज्यामध्ये 2025-26 हे वर्ष असायला पाहिजे. 2025-26 म्हणजे जे की मार्च 26 पर्यंत व्हॅलिड असेल किंवा पुढे असेल व्हॅलिड, पण 2025-26 हे वर्ष त्याच्यामध्ये असेल असं नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे डोमिसाइल सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करायला तुम्ही स्टार केलेलं नाही केलं तरी चालतंय, पण शक्यतो काढून ठेवा. नसेल तर रहिवासी दाखला असेल तर सध्या तरी चालेल, पण डोमिसाइल लागेल हे मात्र नक्की आहे, कारण त्यांनी रहिवासी असं मेन्शन केलंय का, नाही, डोमिसाइलच मेन्शन केलंय. अनाथ सर्टिफिकेट लागू असेल त्यांनी अनाथ, लागू असेल त्यांनी दिव्यांग सर्टिफिकेट द्यायचं आहे. दिव्यांग सर्टिफिकेट हे परमानंटचं असावं, SADM किंवा सॉलोमनवरनं काढलेलं असावं. ओके, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्हाला असतील तुमच्याकडे आत्ता तर लगेच फॉर्म भरून टाका. नसतील तर जे डॉक्युमेंट नाही तुमच्याकडे घेण्याचा प्रयत्न करा, कारण 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वेळ त्यांनी दिलेला
आहे आणि या संदर्भात तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ह्या बॅचमध्ये आम्ही सगळी इन्फॉर्मेशन देत असतो. 1 to 1 आम्ही लाईव्ह सेशन पण घेत असतो, मुलांच्या प्रश्नांची उत्तर पण देत असतो. सो ही बॅच ₹1 खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डायरेक्ट लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये पूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला देत असते आणि या संदर्भात तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करता येईल. काही अडचण असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे 8888906116 ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेणार आहे. सो अजून काही मला प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.